मनाला किती वाकावाच वाटतं का? वाकायला काय? कोणत्याही ठिकाणी आज बाबा गेले नाही किंवा केलं असं काही म्हणत नाही. कारण असं जर म्हटलं तर बाबा मरून जातील, सगळ्या साधनाचा नाश. हे भगवंतानी केलं. बाबाची टाप नाही हे मंत्र आणायची एवढ्या लहानपणामध्ये. दांडा वेद वाचले, पुराण वाचले असं म्हणता नाही येत, पण तिथे तिथे वाचताना तो कटकन शब्द वहीत आणून का ठेवला का तिथे बाबाची टाप आहे का त्या आई लिवायला. आणि लिवता सुद्धा नव्हते बाबाला. काय कसं असते दुसरीचा माणूस काय लिहणार. येतील गुरुराज पाण्याशी निर्मळ मंदिर माझे. येतील गुरुराज पाण्याशी निर्मळ मंदिर माझे. येतील गुरुराज पाण्याशी निर्मळ मंदिर माझे. येतील गुरुराज पाण्याशी. माझ्या नेमा काय म्हण करतो. कोणत्या मंदिरात आपल्या त्याला शिस्तच ठेवावं लागेल. मी गवलीला गेलो बरं का, पण जर शिस्त बाजूला म्हणजे तुम्हाला खूप प्रेम आला. एक बाबा असा काच जाईल मला गचकी काय आणि तुम्हाला तर म्हणा वाटत गचकी दे. आता खरं लोक राग नाही करत त्याच चालायचं गोड नाही म्हणजे आपण मध्येच गचकी दे. मध्ये चाललं बरं राहतं. काय गोड वाटतं मला अजून द्या. आणि याच्या वेळीच होतो आम्ही लहानपणी. त्याने त्या बोन खूप मला त्रास दिला म्हणून दिले नाही मला. बस बर द्या. माझ्या नेमा पडेल मी त्याच्या कामा. आपण देवाचा नियम धरल्यावर देव आपल्याकडे जरूर काम करायला, पण आपल्या हातून नियम व्हायला पाहिजे. नियम फार कठीण आहे. भक्ती सुळा वरली बोली भक्ती सुळा वरली बोली. निवडत बळी एक सुरदाता. निवडत बळी एक सुरदाता. ही भक्ती केवळ सुळावरली पोळी आहे. आणि या सुळावरल्या पोळीला जो कोणी सुळावरली पोळी निवडी तो एक बळी. हा या सुळावर जाण्याला जो कोणी तयार होईल तर जे सुळ्याची यातना ती माणसाला यातना असते. काम त्यागताना जो आग होती, चोरी करताना जी आग होती, निंदा करताना जी आग होती, वैर दुरीत मांडल्यावर तुझी त्रास सर्व सत्व नाहीशी होत. हरिनारायणम दुरित निवारणम. दुरिताची तिमिर जाओ विश्वसो सर्व धर्म. सूर्यप्रकाश पावतो. जसा हा सूर्याचा प्रकाश आहे अथवा विश्वाला जो मानीन तर त्याला प्रकाशासारखी सूर्यासारखी त्याची ती भक्ती रोज उदया वांची तया तया ते लागते पा. पण ह्यास इतकं सुळावर गेलं पाहिजे माणूस. तर सुळावरली पोळी म्हणजे निवडी तो बळी एक सूर जाता. या पोळीतून जो निवडल तो किती मोठा सूर. सूर एवढा तो सूर होता. त्यांनी कामाचा
क्रोधाचा, षडरूपी वैऱ्याचा, निंदा, द्वेष, वैर, धुरी सगळ्यांना मारून टाकले, याला सूर म्हणतात आहे ना. काय शंकर पाटील, सूर कशाने म्हटलं आहे? माणसं मारणं, माणसाला ताळा देणं, याला सूर नाही म्हणत. त्या आपली षडरूपी वैरी मारली पाहिजे, त्याला सूर म्हणतात. असा सूर कोण? सूर आणि धीर. जो सूर आहे त्याला धीर. माणूस मरलं का पोर त्याचं एकूण शेतकरी आणि भाऊदारा धीरदार धीरदार. आता त्याची पैकी धीर आहे की शंकर पाटील? निश्चित म्हणते अरे जरा धीरधर, अरे जरा धीर. म्हणून म्हणतात धीर म्हणजे बापच नाही. कामात जननी जमात जननी धैर्याचा पिता, धैर्याचा पिता, माझी आई आहे तुझी. धैर्य हा पिता आहे. म्हणून जर आई बाप आपल्या जवळ असले तर कोणीही काही करू शकणार नाही. धैर्याची पिता, क्षमाच जननी, शांतीची भगिनी. या तीन अपत्याला ज्याला ओळख झाली त्याला काय सांगा तुम्हाला. बाबा बाबा धैर्य धैर्य एवढा मोठा वीर आहे. म्हणून त्याच्या करता या सुरावरली पोळी, जशी भक्ती सुरावरली पोळी, निवडे तो बळी एक सूर दाता. तर या पोळी सुरावरल्या पोळीला जो जाणील आणि जुईला मारण्याकरता आपली वैरी तयार होईल तर त्याला सूर आणि धीर म्हटलं आहे. निवडे तो बळी एक सूर दाता म्हटलं आहे. तो तर सूर असेलच, पण कित्येक लोकांना पण पोशील. भक्ती सोळावरली पोळी, निवडे तो बळी एक सूर दाता. त्याला किती बळ आहे त्याचं बळ सांगताच येणार. ज्याला बळ आहे त्याला काय आहे? कर्म उपासना ज्ञाना नामालयम देवरूपीनं. त्याच्यापेक्षा बळ किती आहे? कर्म हे तयार, कर्म हे उपासना सकाळ संध्याकाळी देवाची उपासना तयार. ज्ञान हे तयार. ज्ञान कशाला म्हणलं? वाटत सांगितली तोच ज्ञान. करा तारी हृदयाची, ज्ञानी करा तारी हृदयाची, वेळाची जन्म जावे, वेळाची जन्म जावे, असा जो कोणी मनुष्य असेल, ज्ञानी असेल, तोनी कोणीतरी माणसाला उद्धार केला. एखादा तरी माणूस रोगातून काढला पाहिजे, एखादा तरी पापातून काढून त्याला भक्तीला लावला पाहिजे. त्याला ज्ञान म्हणतात. कर्म म्हणजे काहीतरी शेती बाडी यज्ञ होम हवन केली पाहिजे. काय शंकरदा कर्म कशाला म्हणलंय? शेती बाडी यज्ञ होम हवन याला काय म्हटलंय? कर्म. आणि उपासना. आपला जो एक परमेश्वर, आम्ही शंकराची उपासक. आपण कोणाची उपासक आहे? म्हणजे शंकराचं नाव घेणं, पूजा करणं याला काय म्हणतात? उपासना. आणि ज्ञान कशाला म्हणलं आहे? की कोणी ना कोणीतरी मनुष्याने तारलं पाहिजे. एवढे तीन वस्तू ज्याच्यापाशी आहे तो ईश्वराचा अंश. कोणी? ईश्वराचा. बापुरात काल आला म्हणे, बाबा मला रात्री तांबे तास झालं म्हणे की तुमच्या खुर्चीवर पांढरं चढावं. कोणचा? घाटी पिपळ गावचा. मग मी काय म्हणतो त्याला, हे अरे असं का करतो बाबाची खुर्ची? मी काही या खुर्चीवर एका दिवसाचे 4 योगाचं आहे. वर पाहतो पांढरंग, खाली पाय पाहत येतो बाबाचे. काय म्हणतो? खाली पाय वर पांढरं. या खुर्चीवर काचचं कांचं आहे का? किती? 4 योग झाले. 4. या खुर्ची म्हणजे लाकडाच्या खुर्चीवर नाही, ही ज्ञानाची जी खुर्ची आहे. याला कोणती खुर्ची? ज्ञानाची जी घर आहे, ज्ञानाची खुर्ची आहे, ज्ञानाचं साध्य आहे, त्याच्यावर बसणं आसन म्हणतात. त्याला काय म्हणतात? आसन. तर आसन आपण काय म्हणले? परब्रह्म आसन.
तेव्हा ती 4 योग काय, पण 97 योग जरी गेले तर ते ढळेल का? हा, अशा योगाना. आणि अर्जुनाला काय झालं की गेला पिंडी पैकी बसला होता तो. बाबा आले म्हणे, बस म्हणे, जेव्हा आमचं होतं ते ठेवून टाका त्र्यंबकेश्वर. खरी ठेवा असं काय, त्र्यंबक म्हणजे बाबाच्या केवळ दिंडीचा जेट आहे. त्या त्र्यंबकच्या लोकांना डायरेक्ट तुम्ही सर्वजवळ असेल, पण माझं तर दैवत त्र्यंबक आहे. कोणी मृत्युंजयाचा जप करतो त्याला कोणत्याही जप करायची. ओम त्र्यंबकम म्हटल्यावर सगळे आले याच्यात. काय आलं? आणि याला मृत्युंजय. मला जे लहानपणी जे येड लागले शंकर पाटील या मंत्राचं, मला कोणी सांगा ना बाबाला. तिकडा बाबा रात्री कीर्तन केलं, मग असं गोड म्हणलं का तर मग तो गुणगुण केलं. तुम्ही सुद्धा सांगा ना, कोणी ब्राह्मण सांगा ना. मग जेव्हा संजीवनी घेतली मूर्तीचं तर आपापच, मला गुरु नाही शंकर पाटील हे सांगायला कोणी, मी आपापच केलं. पण ते कसं आहे काय, देवाची देवाला मग त्यांनी आधार आहे. जो योग भ्रष्ट होतो त्याला गुरु लागत नाही, त्याचा सोम्य देवच असतो. तर अशा रीतीने हा त्र्यंबक सापडला. ती मृत्युंजय म्हटलं ना मी, त्या बामणाला मात्र हो म्हणे बाबा मृत्युंजय, हो मृत्युंजय रुद्राय नीलकंठ हा सांगितलं. हा मंत्र तू आहे का? नाही. तू मंत्र कोणता आहे? ओम त्र्यंबकम जेजामहे म्हणतात ते, जेजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम्. याच्यात सगळं आलं. हा जो मंत्र जर येईल ते त्याचं जे पवित्र झाल्याशिवाय काळाला सुद्धा टाप चालणार नाही. याला धरू म्हण. बाबाला तर अनुभव आहे. येरवच्या आसनावर पडेला असतात, भले आले दड 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 करीत चला हो म्हणलं भाऊ मला त्र्यंबकेश्वर करायचं. गेले का नाही त्र्यंबकपाठी शंकरपाठी? हा अनुभव मला अजून आहे. तो खडाट बोलले चांगले हो, म्हणून आपल्याला अनुभव आहे. काय नंतर त्या येतं लईन म्हणे बाबा तुमचं मरण तुमच्या हाताची. म्हणला मग मी तर कावर मारायचं नाही. काय स्वच्छंद. हा स्वच्छंद मरण म्हणजे आपल्या इच्छेने. भीष्माचार्याला स्वइच्छा मरण होतं ना. बाण लागला कुठे मिळाला तो मला मग मारायचं. तर त्या बाणावर झोपला पण नाही, प्राण सोडला. त्या उत्तरायण. हा ते उत्तरायण द्यायला आपल्याला नको. उत्तरायण आपल्याला दक्षिण येईन पाहिजे. कशाला? शाबा त्र्यंबकेश्वर महाराज. आपल्याला जन्म घ्यायची. काय घ्यायची? तुकाराम महाराज म्हणतात मग ती काय मुनिजन घ्यायला गर्भ नाही, मग त्या घेऊन पाहिजे. तुका म्हणे गर्भ असती सुखी घालावी. कशा करता? भक्ती करता. असं जो माझ्या नियमा पडेल मी त्याच्या असे राज्य घेऊन